माणूस जेव्हा जगामध्ये जगत असतो किंवा वावरत असतो, तेव्हा तो इतर व्यक्तीकडे पाहून तो व्यक्ती दिसायला चांगला नसेल, त्याच्या रंगाबद्दल किंवा त्याच्या शरीराबद्दल इतर लोकांची चर्चा करतो की हा असाच आहे, तो तसाच आहे, ह्याचं सुंदर नाही आहे दिसणं, किंवा इतर काही गोष्टीबद्दल तो प्रत्येक माणसाला काही ना काही टीका हा करतच असतो. म्हणून हे अशा टीका करतात ना, तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. काय होतं, एक घनदाट जंगल असतं. त्या घनदाट जंगलामध्ये एक नदी वाहत असते आणि नदीच्या किनाऱ्यावरच एक फुलाचं झाड असतं. त्या फुलाच्या झाडाला वेगवेगळ्या कलरची सुगंधित फुलं आणि ती फुलं दिसायला पण खूप सुंदर असतात. वाटेचा कोणी वाटसरू असेल तर ती फुलं घेऊन ती फुलाची गजरा करायचे, कोणी विकायचं आणि त्यातून उदरनिर्वाह व्हायचा. परत काही फुलं घ्यायचे, काही देवाच्या मंदिरात जायचे किंवा कोणती अंत्ययात्रेला वेगवेगळ्या पद्धतीने त्या फुलांचा व्यवसाय पण व्हायचा. तर त्या फुलांना पण फार गर्व होत होता. त्या फुलांना पण फार गर्व झालेला होता. मी सुंदर आहे, माझ्यामुळं आम्ही देवाच्या चरणी वाहतोय, असं तसं. मग ते फुलं एकमेकांना बद्दल गर्व करायची. मस्त ती एखादी तुटून पडायची, त्या पाण्याच्या प्रवाहासोबत हळूहळू डुलत डुलत वाहत जायचे. अशा प्रकारे त्यांचा गेम खेळ खेळत असे. कधी कधी पाण्याच्या आत दडायचे, कधी कधी हवेने लुकलुक घालायचे. वेगवेगळ्या प्रकारचं असं त्याचं हे खेळणं चालायचं. आणि मग त्या नदीच्याच एका दुसऱ्या बाजूला एक काळाकुठ्ठा असा मोठा दगड होता. मग ही फुलं जी होती, ही फुलं रोज त्या दगडाला नाव ठेवत असे की हा दगड कसा आहे, काळाकुठ्ठ, तू इथेच पडलास, तुझं काहीच महत्त्व नाहीये. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लोक हा तुझ्यावर बसतो आणि पाणी पिणार किंवा हातपाय धुणार, बाकी तुझा काहीच उपयोग नाही करत. पहा बरं, आम्ही किती सुंदर आहोत. आम्हाला तोडून घेऊन जातात, घरी घेऊन जातात, देवाला वाहतात, आम्हाला विकतात. आम्हाला विकल्यानंतर त्यांना पैसे मिळतात आमच्याकडून. अशा वेगवेगळ्या गोष्टीनं ती फुलं ना रोज त्या दगडाला हसत असे. त्यानंतर एक काळा दगड हा शांत बसूनच ऐकायचा. एके दिवशी काय झालं की एक कारागीर हा तिथून जात होता. जो दगडाचं काम करतो किंवा मूर्तिकार जो असतो, हा त्या वाटेवरून जात होता. मग तो त्या वाटेवरून जात असतानाच त्याला खूप तहान लागली होती. तहान लागल्यानंतर तो तिथेच बसतो. तिथे येऊन बसला, त्या दगडावर बसतो. दगडावर बसून पाणी वगैरे पिला, थोडंसं हातपाय धुतला, थोडंसं विश्रांतीसाठी 10-15 मिनिट बसला आणि तिथून थोडीशी फुलं घेतला आणि तो जात होता. तेव्हाच त्याची दृष्टी ही त्या दगडावर पडली. तर दगड असा भरपूर मोठा दिसत होता आणि दिसायला पण काळाकुट्ट दगड होता, असा एकदम टणक होता. तर त्यामुळं त्या मूर्तिकाराला वाटलं की हा दगड तर इथेच पडू नये, ह्याच्याकडे कुणाचं लक्ष नाहीये, तर आपण ह्यापासून एखादी देवाची मूर्ती बनवायला पाहिजे. तर तो काय केला, घरी गेला. आपल्या घरी जाऊन जे मूर्तिकाराचं जे काम असते कारागीरचं, तर ते सगळं त्याचं साहित्य घेऊन तिथे आला आणि दगडातून मूर्ती बनवायला सुरुवात केला. तर तेव्हा ती जी झाडावरची फुलं होते, तेव्हा ती त्याला ओरडायला लागली. अरे बघ ना, तुला दगडाने मारते, तुझ्या हातोडीचे घाव होते, तुझ्या दगडाचे तुकडे तुकडे करायला लागलं, काय उपयोग तुझा, तू तर दगडच आहे, बसल्या जागीच बसून राहिलास. अरे अरे म्हणून ती अशी त्या दगडाला बोलत होते. तो दगड मात्र गप्पा आपल्या जागी बसून होता. आणि त्या मूर्तिकाराने अशा दगडाने मारत मारत छन्नीचे वार करत, हातोडीचे वार करत करत तो त्यातून अशी एक सुंदर मूर्ती बनवला. आणि ती मूर्ती मग एवढी सुंदर दिसली की प्रत्येक लोक हा त्या मूर्तीकडे आकर्षित होते. त्या दगडाचं महत्त्व तेव्हा त्या मूर्तीमध्ये दिसून आलं. तेवढा काळाकुट्ट दगड जो होता, त्या दगडाला त्या मूर्तिकारानं एक सुंदर पद्धतीने एक मूर्ती बनवलेली होती. मग तो आपल्या गावामध्ये गेला. गावामध्ये जाऊन
त्या प्रतिष्ठित व्यक्तींना बोलून आणलं आणि त्या मूर्तीला गावामध्ये घेऊन जाऊन एका मंदिरामध्ये त्या मूर्तीला स्थापन केलं. त्या मूर्तीला मंदिरामध्ये स्थापन केल्यानंतर मग तिथील लोक सगळे त्या मंदिरामध्ये यायचे, त्या मूर्तीची पूजा करायचे आणि नंतर जातेवेळी रोजच ती फुलं तिथली घेऊन जायची आणि त्या मंदिरात वाहायची आणि रोज हीच पद्धत चालायची. जिथे फुलं त्या रोज त्या दगडाला हसायची, तीच रोज फुलं त्या मंदिरामध्ये त्या देवाच्या पूजेसाठी जात असे. प्रत्येक लोक हे फुलं घेऊन जायचा आणि मंदिरामध्ये पूजा करायची, त्या देवाची मूर्तीची पूजा करतात. तर तुम्ही ज्या कोणाला हसत असाल, तो कलर नसेल किंवा आपल्या आवाजानं असेल, प्रत्येकाकडे काही ना काही कमी दिलेलीच असते. देवानं प्रत्येकाला काही ना काही कमी देतो, म्हणजे याचा अर्थ असा नाही तो व्यक्ती अपयशी आहे असं नसते. तो प्रत्येक आपापल्या एखाद्या कार्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात तेवढाच त्याला महत्त्व प्राप्त होते. त्यासाठी कोकिळा जरी काळा असला तरी तो उत्तम गातो. त्या प्रकारे प्रत्येकाचं कार्य हे चांगलंच असतं. कुठे ना कुठेतरी तो व्यक्ती पुढे गेलेलाच असतो. धन्यवाद.